कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी भाग 15. सकाळचे 5 वाजले होते आणि अन्वीला रोजच्या प्रमाणे जाग आली. डोळे उघडून तिने आसपास नजर फिरवली आणि तिचे डोळे ताट झाले. तिचा एक हात आर्यनच्या मानेखाली होता. त्याने एका हाताने तिला मिठी मारून एक पाय तिच्या पायावर टाकून पालथा झोपला होता. देवा देवा, काय करू मी, काय करू? मला मला नाही झोपायचं यांच्याजवळ. कसं तरी होतोय. खूप ओझे आहेत हे, माझ्या अंगातली हाडं मोडतील सगळी. ती चुळबुळ करतच बडबड करत होती. तिच्या चुळबुळ करण्याने तो थोडासा हलला आणि तिच्या पायावर असणारा पाय काढला. तिने मनातच हुश केलं आणि त्याच्या हाताला बाजूला केलं आणि त्याच्या मानेखाली असणारा स्वतःचा हात पण काढून घेतला आणि पडतच त्याच्यापासून लांब गेली. अरे देवा, लहान मुलं पण नीट झोपत असतील. आज तर यांना मी सोडत नसते. मी म्हणाले होते ना, रात्री नाही झोपायचं मला बेडवर. जीव जास्त नाही झाला मला. कसं झोपलेत वाकडे तिकडे. कोण म्हणले हेच ते ऑफिसमधले हिटलर आहेत. तिला काहीतरी आठवलं. तिने पटकन लाईट चालू केली आणि पहिला लांबून त्याचा एक फोटो काढला आणि त्याच्याजवळ गेली. कोरीव गोरापान चेहरा, त्याच्या गालावर असणारी हलकी दाढी. पण स्क्रीनसमोर बसून बसून त्याच्या डोळ्यांसमोर काळी वर्तुळे आली होती, हलकी हलकी. ती उठल्या उठल्या त्याने जागा भेटतच लगेच सगळीकडे पसरला होता. तिची नजर काही सेकंद रेंगाळली त्याच्या चेहऱ्यावर. ते क्यूट हॅड अ फेस यालाच म्हणतात का? पण ऑफिसमध्ये सगळे हँडसम स्मार्ट हॉट म्हणतात यांना. मला तरी क्यूट वाटले, पण जाऊ दे. स्वभाव कसला डेंजर आहे. फक्त क्यूट चेहऱ्यावरून वाटतात, कधी कधी काळजी पण करतात. मग तुमच्या रागेट स्वभावाचा मागे असं कोणी लपलं असेल असं वाटतं पण नाही. मला आता तुमच्यासोबत सेफ वाटतं. असं कधी कोणासोबत एवढ्या लवकर अटॅचमेंट झालीच नाही. पण या 2 महिन्यात तुमच्यासोबत झाली. ती त्याला पाहतच म्हणत होती. मग जायला उशीर होतोय समजून ती वॉशरूममध्ये निघून गेली. ती निघून गेल्यावर त्याने हळूच आपले डोळे उघडले आणि चेहऱ्यावरून हात फिरवला. मला तर माहिती मी हँडसम आहे, पण क्यूट आहे हे आजच समजलं. गेल्या 27 वर्षात कधी असं म्हणलं नसेल. अटॅचमेंट झालीच आहे माझी पण तुझ्यासोबत. जेव्हापासून आपली मैत्री झाली, मी तेव्हा तू विचारल्यावर हा म्हणालो ते चांगलंच केलं. कारण जर नाही म्हणालो असतो तर त्यानंतर मी जरी मैत्री करू म्हणालो असतो तरी तू उडवून लावलं असतं मला. 3 महिन्यापूर्वी जेव्हा तुझा फोटो मी पाहिला होता तेव्हाच तू वेगळी वाटली होतीस. आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा तू माझ्या डोळ्यात डोळे घालून आपलं मत मांडलं होतं. तुझ्या जागी कोणी दुसरी असती तर काय झालं असतं काय माहिती. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सेक्रेट सगळ्यांना समजलं असतं. किती भाऊ केला असता दुसरी कोण असती तर. बायको म्हणून माहिती नाही, पण मैत्रीण म्हणून तू तू तर परफेक्ट आहेस. तूच म्हणते मैत्री कधी परफेक्ट नसते. तू मला तेवढंच जीव लावतेस जेवढा तुझ्या मित्रांना लावते. आजपर्यंत माणसं सोडला तर कोणी मला एवढं समजून घेतलं नाही. तो विचार करत होताच तोच त्याला समोर अन्वी दिसली, जी कमरेवर हात ठेवून उभी होती. त्याला समजलं आपली क्लास लागणार आहे. तो हळूच उठून बसला आणि तिला जबरदस्ती स्माईल पास केली. चाललीस? मी पण काय जातोय आहेच. जिममध्ये आज मला लवकर जायचं आहे, ऑफिसला जातो हा. म्हणत तो ती काही म्हणायच्या अगोदर उठून उभा राहिला. 1 मिनिट, पुढे पाऊल जरी टाकलात ना तुम्ही बघा मग. ती रागात म्हणाली, अगं मिठू प्लीज ना, जाऊ दे मला. माझी आता इतकी वर्षाची सवय आहे. थोडी जाणार एवढ्या लवकर? तो हळूच म्हणाला, मी तुम्हाला काल नाही म्हणाले होते ना. पण तुम्हाला ऐकायचं नसतं माझं. पूर्ण बॉडी पेन होते आणि तुम्ही मस्त घोडे विकून झोपला होतात. मी ना काही बोलणारच नाहीये. जाते मी आता. आणि आता परत असं म्हणाला ना तर बघा. ती हात स्ट्रेच करतच काम करत होती. ते पाहून त्याने तोंड बारीक केलं. अरे मला नव्हतं माहिती असं काही होईल. अगं सवय आहे आता अशी झोपायची. आणि तू काय बोलत बसलीस? उशीर नाही होते का तुला? जा ना, बघ किती वाजले. तो सफाईदारपणे विषय बदलत म्हणाला, हो हां छान झालं आठवण करून दिली. तिने पटकन केस मोकळे सोडले आणि ड्रेसिंग टेबलजवळ गेली. आर्यन म्हणाला, अन्वी तुझी मॅच केव्हा आहे बेळगावची? आर्यन पुढच्या महिन्यात आहे, पण तारीख सांगितली नाहीये. ती बन बांधत म्हणाली. ओके म्हणत तो वॉशरूममध्ये निघून गेला. ती सुद्धा मग क्लबला निघून गेली. सकाळी सगळे नाश्त्याला बसले होते. अन्वी पण लवकर आली होती. आई म्हणाली, आई दिवाळी 15 दिवसांवर आली आहे. आपण कामाला लागायला हवं आता.
कमी दिवस आहेत. हो, आर्यन आणि मिठूची पहिली दिवाळी आहे. त्यामुळे अन्वी तुला भेटेल ना वेळ? आजी अन्वीला म्हणाल्या. आजी, मग न भेटून वेळ कुठे जातोय? उलट किती वर्ष झालं नीट दिवाळी साजरी केलीच नाही. जे केलं ते मित्रमैत्रिणीसोबतच, ती भावूक होत म्हणाली. आणि आर्यनचे खाणारे हात थांबले. त्याने तिच्याकडे पाहिलं. चेहरा रडवलेला झाला होता तिचा. अन्वी, आज ऑफिस लवकर आहे, तर आज तू माझ्यासोबत ये आणि येताना आपलीच मीटिंग लास्ट आहे, सोबतच येऊ. तो विषय बदलण्यासाठी म्हणाला. आणि अन्वी सकट सगळेजण त्याला डोळे फाडून पाहत होते. अगदी पहिल्यांदा त्याने सगळ्यांसमोर तिला हाक मारली आणि परत सोबत पण जाऊन म्हणाला. घरचे तर शॉकच होते त्याच्या वागण्यावर. हा चालेल, मी गाडी सर्व्हिसिंगला देऊन आले येताना. आर्यन पार्किंगमध्ये आला. अन्वीला यायला वेळ होता. तो आल्या आला ड्रायव्हर कार काढण्यासाठी निघून गेला. पण आर्यनने त्यांना थांबवलं. आर्यन म्हणाला, काका, आज नका येऊ तुम्ही, जातो माझं मी. सर, तुम्हाला आवडत नाही ना? माझं काही चुकलं का? ते घाबरूनच म्हणाले. काका, मी असं काही म्हणालो का? तुम्ही जास्त विचार करत आहात. आज अन्वी पण येणार आहे म्हणून. हा, मी जातो, म्हणत ते निघून गेले. मग आर्यनने गाडी पार्किंगच्या बाहेर घेतली आणि बाहेर जाऊन गेटजवळ थांबला. राणी कलरचा कुर्ता, खाली क्रीम कलरची प्लाझो आणि दोन्ही कलर मिक्स असलेली ओढणी एका साईडने सोडलेली होती. लांब लचक केसांची वेणी घातली होती, पण समोरच्या लहान केसांची एक बट उडत होती. चालताना तिच्या कानात असलेले ऑक्साईडचे झुमके हवेत हलत होते. ती आपली पर्स सांभाळत आली आणि गाडीचा दरवाजा उघडला. ती येऊन बसली. हे पण समजलं नाही. आर्यन, चला ना. तो तिला बघतोय पाहून ती म्हणाली. आज काही विशेष? आर्यन तिला असं तयार झालेलं पाहून म्हणाला. हां, ते मी आणि पूर्वा आज असंच सेम कलरचा ड्रेस घालायचं ठरवलं. मग आज झाली तयार. ती त्याच्या कॉम्प्लिमेंटची वाट पाहत होती, म्हणून तिने स्पष्टीकरण शॉर्टमध्ये आवरलं. त्याला तिच्या डोळ्यातले भाव समजले, पण तो काही म्हणाला नाही. त्याने गाडी चालू केली आणि गिअर बदलला. ती गाल फुगवून खिडकीतून बाहेर पाहिलं. खरंच, मी आज एवढी का तयार झाले? हे मेकअप, नवीन कपडे. खरं तर माझ्याकडे दुसरे याचं रंगाचे कपडे मी घातले असते. मी खरंच नाही, आर्यन पाहावं म्हणून का तयार होईल? पण तयार होताना त्याचाच विचार येत होता मनात. कितीही नाही म्हणाले तरी. ओके, मी वागले बालिश, पण यांना हे ते समजलं तर कोणीतरी कॉम्प्लिमेंट दिलीच असती ना. पण वागत असे आहेत जसे यांना काहीच माहीत नाही. चुकली तूच. काय गरज आहे पण यांच्यासाठी तयार व्हायची? ती मनातच चरफडत होती. तो तिच्या चेहऱ्याचा हावभाव एन्जॉय करत मनातच हसत होता. दोघं काही वेळातच ऑफिसच्या एरियाजवळ आले आणि आर्यनने गाडी थांबवली. अन्वी दरवाजा ओपन करतच होती की आर्यनने तिच्या हाताला पकडलं आणि स्वतःजवळ ओढलं. आर्यन, काय करताय? ती त्याच्या हातातून हात सोडत म्हणाली. आज कोणीतरी खूप सुंदर दिसते, ते पाहत आहे. तो मिश्किल हसत म्हणाला. तिला तर हेच ऐकावं होतं त्याच्या तोंडून. ती लाजली. अगं, पण मी तुला म्हणालो नाहीच, ते तर मी तिला पाहून म्हणालो. तो असं म्हणतच तिने रागात त्याच्या हातातून आपला हात सोडवला आणि खिडकीमधून बाहेर पाहू लागली. तिला थोडं पुढे ऑफिसजवळ प्रिया दिसली. ते पाहून अन्वीने डोळे बारीक करून आर्यनकडे पाहू लागली. जाऊन तिला म्हणा मी निघते, ती वेणीला झटका देत म्हणाली. आणि आर्यनने स्वतःचं हसू कंट्रोल करत तिला परत जवळ ओढलं. मी म्हणाले मला जाऊ द्या, समजत नाहीये का? ती परत हात सोडवत म्हणाली. तो तिच्या जवळ झुकला आणि हळूच तिच्या झुमक्यावर फुंकर मारली. आपसुकच तिचा हात त्याच्या खांद्यावर गेला. ती परत लाजली. त्याने तिला कमरेत पकडून जवळ ओढले आणि त्याने तिच्या कानावर त्याचे गरम ओठ फिरवले आणि तिच्या मानेजवळ त्याने दीर्घ श्वास घेतला. तिच्या बॉडी लोशनचा हलका सुगंध त्याच्या नाकात शिरला. तुला माहिती मिठू, तुझं निकनेम तुला खूप सूट होतो. तो तिच्या कानात कुजबुजला आणि ती शहारली. पण भानावर येत त्याला जोरात ढकललं आणि पटकन दरवाजा उघडून ती बाहेर आली आणि मागे न वळून पाहतच ऑफिसच्या दिशेने निघाली. अन्वी ऑफिसमध्ये आली. पूर्वा अगोदरच येऊन कॅन्टीनमध्ये गेली होती. मग अन्वी पण पर्स ठेवून कॅन्टीनमध्ये गेली. पण तिला कॅन्टीनचा दरवाजामधूनच एक कॉर्नरच्या टेबलवर पूर्वा आणि कोणीतरी पाठमोरा बसलेला दिसला. तिला समजलं तो मनीष आहे. आत्ता मी गेले तर त्यांना डिस्टर्ब केल्यासारखं होईल, पण जर नाही गेले तर त्यांना त्रास देता कसं येईल? मिठू, गोल्डन चान्स असं कसं सोडशील? असंही मला न सांगता बाहेर भेटता तुम्ही? कामाच्या वेळी यांना मिठू हवी आणि बाकी वेळी या गरीबाला विचारत पण नाही.
पण आत्ता मला आर्यनसोबत बोलायला हवं. हा मन्या माकड काही बोलणार नाही आहे मला. ती तिथे उभारून त्यांना बघतच मनातच म्हणत होती. तोच तिला मागून त्याच्या एका कलिगने आवाज दिला, मिठू. तो असं म्हणतच ती त्याला मार्क म्हशीसारखं पाहत होती. म्हणजे अगं पूर्वा म्हणाली की मिठू आली की तिला कॅन्टीनला बोलावलं आहे म्हणून सांग, असं म्हणाली ती. तो स्वतःला सावरत म्हणाला, तिला कधीच आवडायचं नाही जवळचे लोक सोडून दुसरे कोणी मिठू म्हणालेले. अंकित, मला समजलं तुला काय म्हणायचं आहे ते, तर तू जाऊ शकतोस, असं म्हणत ती कॅन्टीनकडे निघाली. अगं अन्वी, ऐक ना, आज म्हणजे काही विशेष आहे का? म्हणजे आज एवढं तयार होऊन? तो कचरत म्हणाला, तुझं बारसं घालणार आहे ना म्हणून. तुला 1000 वेळा सांगितलंय माझ्या नादी लागू नकोस, नाहीतर तुला फुटबॉलच्या मैदानात ओढायला 2 मिनिटं पण लागणार नाही, ती धमकीच्या सुरात म्हणाली. मी फक्त कॉम्प्लिमेंट देण्यासाठी विचारलं, नको मला काही. ओके, जा तुझी ती सो कॉलिड बेबी विसरली वाटतं तू. तिच्या बॉयफ्रेंड आहेस ना? ते नाही रे, आता एवढं चिटकून बोलते म्हणून म्हणाले. ती एका मुलीकडे पाहत म्हणाली. यावर तो काही न बोलता त्या मुलीकडे निघून गेला. नालायक लोक प्रेमाच्या नावाखाली कांड करतात. चांगल्या मूडचा भाजीपाला केला भेंडीने, असं म्हणत ती चिडून पूर्वाकडे गेली. मिठू, काय ग असं चिडलेली का वाटते? पूर्वा तिला असं पाहून म्हणाली. काही नाही, तो अंकित स्वतःचं ताटात असलेलं सोडायचं आणि लोकांच्या ताटात व्हायचं. ती पाण्याचा ग्लास उचलत म्हणाली. मनीष म्हणाला, कोण अंकित? कोणी नाही रे, धमकी दिली मी त्याला. लक्ष नको देऊ असले, खूप पाहिलेत. ते जाऊ दे, तुम्ही काय करता इथे सोबत? ती शेवटच्या शब्दावर जोर देत म्हणाली. असंच मी इथे आले होते तर मनीष आला, मग भांडण नको सगळ्यांसमोर म्हणून मी शांत बसले. माझी मी कॉफी घेत. ती मनीषच्या अंगावर सगळं झटकत म्हणाली. भारी हां, मस्त मशे. पहिलं मी आलो होतो इथे, तू येऊन माझ्यासमोर बसलीस. तो बारीक डोळे करत म्हणाला. तूच रेडा, मला काय म्हणतोयस? आणि याने बोलावलं म्हणून आले मी. ती हार न मानता म्हणाली. समजलं हो, समजलं तुमची नाटकं. मला काही वाईट वाटणार आहे का तुम्ही भेटलात तर? अन्वी हसत म्हणाली. मी चहा आणतो तुमच्यासाठी. मनीष असं म्हणत उठून गेला. यार मिठू, चल सेल्फी घेऊ, आज पण मॅच झालो आहेत. पूर्वा फोन चालू करत म्हणाली. पूर्वा, आपल्याकडे सगळे मॅचेस कपडे आहेत, फक्त काही ड्रेस सोडलेत तर. अन्वी तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणाली. असू दे भाई, लहानपणापासून आपण असंच करत आलो आहोत. चल सेल्फी घेऊ. तिने फोन समोर पकडला आणि अन्वीने बत्तीशी दाखवली. पूर्वा म्हणाली, एवढी मस्त दिसतेस, थोबाड नीट कर आणि नीट स्माईल कर. मग अन्वीने बत्तीशी झाकली. मी पण राव, थांबा तरी. मनीष चहा घेऊन येत म्हणाला. अन्वी म्हणाली, ओके ये पटकन. तिघांनी खूप सारे फोटो काढले. चहा पिऊन कामाला लागले. लंच टाईम झालं तसं आर्यन कॅबिनमध्ये आला. आज मनीष आणि आर्यनसोबत जेवणार होते. आर्यन मनीषची वाट पाहत फोन घेऊन बसला होता. त्याने मनीषचं स्टेटस पाहिलं आणि त्याचे डोळे मोठे झाले. सगळे फोटो पाहून तो गालत गालत हसत होता. सकाळचं आठवून तो चक्क लाजला. त्याचे कान पण लाल झाले होते. मनीषने त्याचे फोटो स्टेटसला ठेवले होते. ते पाहून त्याला हसू आलं. एका फोटोमध्ये अन्वीने मनीषचे कान खेचले होते आणि जीभ दाखवत तिने पोज दिला होता. तो पाहून त्याला हसू येत होतं. जेवढी शांत आहे नाही तेवढी नाहीये. अगोदर बोलत नव्हती आणि आज चक्क पहाटे रागवत होती. आत्ता मला वाटलं ती बाजूला झोपली तर मी नीट झोपेन, पण नाही. चूक झाली तर मॅडमचा राग तो किती. आणि चक्क माझ्यासाठी तयार झाली होती का? नाही, माझ्यासाठी का तयार होईल ती? पूर्वा आणि त्या दोघी सेम वेअर करणार होत्या म्हणून असेल. पण आज न भांडता सोबत आलो आहोत. जाताना पण जायचं आहे तिच्यासोबत. मी तिला गाडीत जरा जास्तच जवळ ओढलं का? पण ती केवढी लाजली होती. तिच्या गावी तर आहे का लाजणं मुळात? अन्वी आणि लाजणं हे समीकरण शक्यच नाही. तो तिचे गुलाबी झालेले गाल आठवत म्हणाला. तोच त्याचं फोन कोणीतरी ओढून घेतलं. आय हाय, कोणीतरी चोरून चोरून फोटो पाहतोय कोणाचे तरी, आणि म्हणे मैत्रीण पण करायची नाहीये मला. मनीष त्याची ॲक्टिंग करत म्हणाला. मनीष, फोन वापस दे आणि जेवायला चल, मला भूक लागली आहे. आर्यन त्याला खुन्नस देत म्हणाला. ओके ओके. तो त्याची नजर पाहतच त्याचा फोन वापस केला. मग दोघे जेवायला बसले. आर्यन, खरं सांग, तुमच्यात काय चाललं आहे? आज तुम्ही सोबत आलात, मी पाहिलं, आणि अन्वी गाडीतून पळत उतरली. तू माझ्याशी काही लपवत नाही आहे ना? मनीष टिफिन उघडत म्हणाला. म्हणजे आम्ही फ्रेंड्स झालोत ना. मग आणि तिची गाडी आज सर्व्हिसिंगला दिली होती म्हणून ती माझ्यासोबत आली होती. का, काय झालं का? तो सहजपणे म्हणाला. आर्यनने जेव्हा त्याच्या मैत्रीबद्दल सांगितलं
त्यावेळी मनीषने सिरियस घेतलं नव्हतं, कारण त्याला वाटलं नव्हतं ते दोघं अजून पण फ्रेंड्स राहतील. बरं, राहिलात मित्र म्हणून मला वाटलं दुसऱ्या दिवशी भांडण करून बसता की काय, कारण तुम्ही दोघं प्रत्येक गोष्टीवर भांडत असता. मनीष आश्चर्याने म्हणाला. आर्यन म्हणाला, म्हणजे तुला म्हणायचं आहे की मी भांडत असतो मिठूसोबत? हो, तेवढंच नाही, रागवत असता, चिडचिड करत असता. मनीष हसत म्हणाला, तुला ज्याने सांगितलं आहे ना, ती स्वतःच माझ्याशी नीट बोलत नसते, समजलं? सगळ्यासोबत पटतं तिचं, मी सोडलं तर. पहिला तर एकदा चुकून तिला टच झालं तर मला किती बोलली, आणि परत करामती एवढ्या करते आणि सगळं करायला तिलाच धडपड करायची असते. त्यात परत रोज सकाळी ते क्लब जो तिच्या दिवस 5ला चालू होतो तो रात्री 10ला थांबतो, आणि स्वयंपाक तिलाच करायचा असतो, आणि घरात तर नुसतं पळतच असते. तो हसत हसत त्याला सगळं सांगत होता. मनीषला माहिती होतं त्याच्यासोबत वेळ घालवायला शिवाय तो व्यक्त होत नाही, आणि किती दिवसांनी तो कामाशिवाय तो दुसऱ्या गोष्टींबद्दल त्याच्याशी बोलत होता. त्याला खूप छान वाटत होतं. त्याचा चेहरा हसरा होता पाहून. आर्यन म्हणाला, मनीष, मी एकटाच बडबड करतोय. मनीष म्हणाला, अरे सगळं माहिती आहे मला. तिच्याबद्दल मग सेलिब्रेशन झालं का नाही दोघांचं? कसलं सेलिब्रेशन यार? आर्यन कन्फ्यूज होऊन म्हणाला, अरे तुमच्यात मैत्री झाली त्याची. अरे अरे आम्ही जेव्हा मित्र झालो होतो तेव्हा आम्ही पण पाणीपुरीचं कॉम्पिटिशन लावून सेलिब्रेट केली होती मैत्री. मनीष जुन्या दिवस आठवत म्हणाला, पण असं काहीच झालं नाही. म्हणजे सोबत 2-3 वेळा कॉफी घेतली असेल, बाकी काही नाही. आर्यन आठवत म्हणाला. मनीष म्हणाला, काय? कोण कॉफी? कुठली कॉफी? ते पण मिठू? शक्यच नाहीये. अरे हा, कधीतरी घेते ती कॉफी, त्यात काय? एवढा भारी चान्स आहे, याला येड्यात काढायचं सुरू झालं. आता अजून पेढा खाऊ घालतो याला, असं पण सारखं दम देत असतो. मनीष मनातच म्हणाला, आणि मनातच खुनशी असला. आर्यन म्हणाला, अय बोल की, कुठं हरवला? अरे म्हणजे तिला चहाचं आवडतो, आणि तिने काय तुला चहा घ्यायला जबरदस्ती केली नाही, आणि परत सेलिब्रेट पण केलं नाही, म्हणजे ती तुला फ्रेंड मानतच नाही. फक्त तोंड ओळखसाठी केली असेल तिने मैत्री. नाहीतर तिच्यासारखी खादाड सगळ्याचं डोकं पण खाणारी आणि बाहेरचं स्ट्रीट फूड ती फुडी आहे. ती दर आठवड्याला काहीतरी बाहेरच लागतं वाटतं तिला, तर म्हणजे ग्राउंडला 4 चक्कर जास्त मारते. मनीष फेकत होता गोष्टी, आणि आर्यनचा चेहरा बदलत होता. तिला मी सगळं शेअर करतो आणि ती मला मित्र मानतच नाही. प्रॉब्लेम काय आहे तिचा माझ्यासोबत? आणि सकाळी काय होतं मग? काही समजत नाही या मुलीचं. तो बोलता बोलता बोलून गेला. काय समजत नाही सकाळचं? काही झालं का? मनीषने उत्सुकतेने विचारले. असं एक देईन ना तुला. जास्त बोलतोय तू. असं नाही नसेल. ती मला मित्र मानते, तो स्वतःला समजावत होता. मी मनीषला सांगत होतो. मनीष म्हणाला, अरे मग त्या अंकितचं काहीतरी कर, जो रोज येता जाता तिचा रस्ता अडवून काहीतरी बोलत असतो. आज मी पाहिलं बघ कॅन्टीनमध्ये. आर्यन म्हणाला, आता हे कोण अंकित? अरे त्याच्या डिपार्टमेंटचा आहे, काही माहिती नाही जास्त, पण असं सारखं काहीतरी रस्ता अडवून बोलतो. ही सारखी धमकी देत असते, पण ऑफिसमध्ये काही घोड नको म्हणून शांत असते, आणि तो त्याच्या बॉसचा ओळखीचा आहे असेल, पण मला टेन्शन घ्यायचं कारण नाहीये, कारण ती हँडल करेल त्याला. आर्यन काही वाटत नसल्यासारखं म्हणाला, अंकित काय बघतोच याला. रस्ता अडवतो, आज रस्ता अडवत आहे, उद्या हात पकडेल. नाही त्याची एवढी हिंमत होण्यासाठी मी त्याला जागेवरच ठेवणार नाही. मिठू काही मला बोलणार नाही, पण पाणी डोक्यावरून जायच्या अगोदर काहीतरी करायला हवं. आर्यन मनातच म्हणाला. आर्यन, यार भाजी मस्त झाली आहे. मनीष आर्यनच्या टिफिन उघडत म्हणाला, मी फक्त तुला सोबत जेवण करायला ये म्हणालो आहे. माझा टिफिन खा म्हणालो का तुला? आर्यन त्याच्या हातून टिफिन घेत म्हणाला. मनीषने पण त्याचा टिफिन परत केला. काय जेवण काय आवडतोय? मैत्री काय होते? काळजी काय करताय? फोटो पाहून लाजत काय आहेत? वाट काय पाहतात? काही लोक असतात ना आर्यन असे. मनीष घरातल्या घरात हसत म्हणाला. दोघं बदलत होते एकमेकांसाठी नकळत, पण जेव्हा कळेल तेव्हा पण सोबत असतील ना, का त्यांना समजायला वेळ जाईल, आणि जेव्हा समजेल तेव्हा वेळ निघून गेली असेल. आर्यन काहीच म्हणाला नाही, फक्त हसला. मिठू, चल यार, भूक लागली आहे मला. पूर्वा तिच्या मागे लागली होती. अगं थांब की, विशाल सर आजारी आहेत, आज आले नाहीत. मग थोडे जण माझ्याकडे फाईल जमा केली, मग चेक करते, नाही तर त्यांना आल्यावर कामाचा लोड होईल. आणि मी फाईल चेक करतच म्हणाले. पूर्वा म्हणाली, तुला ना लोकांचा पुडका आहे.
आता आल्यावर करतील ना ते त्याचं काम. तुझं तुला होतंय का अगोदर? चल बरं लवकर, मी ऐकणार नाही काहीच. नाहीतर मी जेवतच नाही. आणि मी म्हणाली, ही लास्टच आहे आणि पुढका नाही गं, मदत करते मी. सर मला पण करतात की मॅच नंतर आल्यावर. मग मी केले तर कुठे चुकलं? तुझं काहीतरीच असतं यार. कर लवकर चल. पूर्वा वैतागून म्हणाली. थोड्या वेळाने त्या दोघी जेवायला आल्या. पूर्वा म्हणाली, मिठू आज तू ऑफिसला कोणासोबत आलीस? हे यांच्यासोबत आले का गं? काय काय म्हणाले का सर? कशासाठी? आज एवढी मस्त दिसते. आणि काय गं, मी पाहिलं तुला सोबत येताना. म्हणजे मी आणि मनीष येत होतो तेव्हा पाहिलं तुला. पण तिचं एकाला ती होतीच कुठे? ती तर सकाळी झालेलं आठवून गालात हसत होती. पहिल्यांदा तिला कोणी अशी तरी कॉम्प्लिमेंट दिली होती. मिठू, मिठू कुठे हरवली? हां, हां, कुठे नाही म्हणाले ना. हे तुझं निकनेम तुला सूट होतो. अन्वी लाजत म्हणाली. माय माय, काय लाजतेस गं? आणि एवढं म्हटल्यावर एवढं काय लाजतेस? पूर्वा तिला चिरवत म्हणाली. मी कुठे काही? तुझं तरी वेड्यासारखं फक्त तू विचारलं, मी सांगते ते काय म्हणाले? पूर्वा फक्त मनीष म्हणाला होता त्या गोष्टीचा विचार करत होती. मनीष म्हणाला, ते खरं असेल का? खरंच दोघं एकमेकांना पसंत करतात? जेव्हापासून लग्न झालं आहे मिठू पूर्ण बदलली आहे. कधी तिने कॉफी पिली नाही ना. ना कधी ती कोणासाठी तयार व्हायची, ना की वर्धनसाठी सुद्धा. एवढा बदल आज फक्त दोघं सोबत येणार होते म्हणून. खरंच मिठूला सर आवडतात का? पण ही वेडी खरंच त्यांच्या मागे वेडी झाली आणि परत तेच आलं दुःख हिच्या आयुष्यात. तर परत ही अगोदरसारखी होईल का? नाही, नको. ती किती जरी लपवत असली तरी आम्हाला सगळ्यांना माहिती ही वेडी किती वेडी आहे. एखाद्याला एवढा जीव लावते, मग पुढे जाऊन परत हिलाच त्रास होतो. पूर्वा विचार करत होतीच की अन्वीने आवाज दिला. अगं कुठे हरवते? चल ना लवकर, उशीर होतोय. अन्वी, हो हो झालं, जाऊयात. आर्यनने गाडी थोडी पुढे घेतली कारण आज दोघं सोबत जाणार होते. परत अन्वी अजून यायची असल्याने तो तिची वाट पाहत थांबला होता. 5-1 मिनिटं नंतर अन्वी आली. अहो हां, तुम्ही वाट पाहिलीत का माझी? काय झालं? विशाल सर आले नाही म्हणून आज वेळ लागला. तिने पहिलाच आपला मुद्दा मांडला. आर्यन म्हणाला, ओके. नाही, आत्ताच आलो होतो. अन्वी घरी सगळे बाहेर गेलेत म्हणजे अंजू तिच्या फ्रेंडच्या घरी गेली आणि जय पण बाहेर आहे आणि बाकीजण एका लग्नात गेलेत. त्यामुळे आज आपण दोघंच आहोत घरी. तर मला वाटतं की आपण आज बाहेर जेवण करून जाऊयात. मला आई म्हणाल्या होत्या जाणार आहेत त्या, पण सगळेच गेले. पण बाहेर आपण दोघं. ती हळूच म्हणाली. मी तुला राक्षस दिसतो का? खाणार नाही आहे तुला. जायचं का नाही सांग? नाही तर तुला घरी सोडतो आणि माझं मी जातो. तो चिडून म्हणाला. मनीषने टाकले ना किडे डोक्यात. अहो मी असं कुठं म्हणाले. ठीक आहे जाऊयात. ती काही न बोलणं पसंत केलं. ओके, कुठे जायचं? आर्यने गाडी स्टार्ट करत विचारलं. मी सांगू? मला काय माहिती तुम्हाला कुठे आवडतं जेवण करणं? ती पटकन म्हणाली.